गोपाल कृष्ण भगवान की जय. गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 6वा अध्याय सांगत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, परंतु ज्याचे मन वश झालेले नाही, त्याने स्थित न राहणारे चंचल मन ज्या ज्या कारणामुळे सांसारिक पदार्थामध्ये विचल करणारे त्या त्या कारणापासून त्याला रोखून वारंवार परमात्म्यात मध्येच निरोध करून ठेवतात. कारण ज्याचे मन चांगल्या प्रकारे शांत झालेले आहे आणि जो पापरहित आहे आणि ज्याचे रजोगुण शांत झालेले आहे, अशा या सच्चिदानंद घन ब्रह्म सोबोध ऐक्य पावलेल्या योग्याला अतिशय उत्तम अशा चांगल्या रीतीने प्राप्ती होते. तो पापरहित योगी अशा प्रकारे निरंतर आत्म्याला परमात्म्यात लावून सुखपूर्वक परम ब्रह्म प्राप्ती रूप अनंत आनंदाचा अनुभव करतो. हे अर्जुना, सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्य भावाने स्थित रूप योगाने युक्त आत्मा असलेला आणि सर्वांमध्ये समदृष्ट पाहणारा योगी आत्म्याला संपूर्ण भूतमात्रामध्ये बर्फात पाण्याप्रमाणे व्यापक पाहतो आणि संपूर्ण भूतांना आत्म्यात पाहतोस. अर्थात जसे स्वप्नातून जागा झालेला पुरुष स्वप्नामधील आपल्या अंतर्गत संकल्पांच्या आधारे पाहतो, तसेच तो पुरुष संपूर्ण भूतमात्रांना आपल्या सर्वव्यापी अनंत चेतन आत्म्याच्या अंतर्गत संकल्पेचा आधाराने असलेला पाहतो. जो पुरुष सर्व मात्रांनी सर्वांचा आत्मरूप असा जो मी वासुदेवालाच व्यापक पाहतो आणि संपूर्ण भूतांना मज वासुदेवाच्या अंतर्गत पाहतो, त्याच्यासाठी मी अदृश्य होत नाही आणि तोही माझ्यासाठी अदृश्य होत नाही, कारण तो माझ्या ठिकाणी ऐक्य भावाने स्थित असतो. अशा प्रकारे जो पुरुष ऐक्य भावाला प्राप्त होऊन सर्व भूतांच्या ठिकाणी आत्मरूपी स्थित असलेला जो सच्चिदानंद घन वासुदेव अशा मला भसतो, तो योगी सर्व प्रकारांनी वर्तन असून माझ्या ठिकाणीच वर्तन करीत असतो. कारण ज्याच्या अनुभवात माझ्याशिवाय दुसरे काहीही नाही असे हे अर्जुना, जो योगी आपल्या सदृशाने सर्व भूतांना सम पाहतो आणि सुख दुःख सुद्धा सर्वांच्या ठिकाणी सम पाहतो, तो योगी परमश्रेष्ठ मानला गेला. अशा प्रकारची भगवंताची वचने ऐकून अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, जो हा ध्यान योग आणि समत्व भावाचा सांगितला आहे, त्याची मी मनाच्या चंचलतेमुळे फार काळ स्थित राहणारी स्थिती पाहत नाही. कारण हे अर्जुना, हे मन मोठे चंचल आहे आणि प्रथम स्वभावाचे आहे. प्रथमथन स्वभावाचे आहे, तसेच मोठे दृढ आणि बलवान आहे, म्हणून त्याला वश करणे वाऱ्याप्रमाणे दुष्कर समजतो. अशा प्रकारे अर्जुनाने विचारल्यावर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे महाबाहो, निसंशय मन चंचल आणि कठीण वश करणारे आहे. परंतु हे कुंतीपुत्रा अर्जुना, अभ्यास म्हणजेच आत्मस्थित स्थितीसाठी वारंवार प्रयत्न करणे आणि वैराग्याने वश होतो, म्हणून त्याला अवश्य वश केले पाहिजे. कारण मनाला वश न करणाऱ्या पुरुषाला योगी दुष्प्य म्हणजेच प्राप्त होण्यास कठीण आहे आणि स्वाधीन मनाच्या प्रयत्नशील पुरुषाला साधन करण्याने तो सहज प्राप्त होतो, असे मत आहे. यावर अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, योगापासून ज्याचे मन चंचल आहे, चळलेले आहे, असा शिथिल प्रयत्नांचा
परंतु श्रद्धायुक्त पुरुष योग्याच्या सिद्धीला म्हणजेच भगवंताच्या साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला प्राप्त होतो? हे महाबाहो, काय होता काय काय तो भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला आश्चर्यरहित पुरुष छिन्न विछिन्न झालेल्या ढगाप्रमाणे दोन्ही बाजूंनी म्हणजेच भगवत प्राप्तीपासून आणि संसारिक भोगापासून भ्रष्ट झालेला नाश तर पावत नाही ना? हे कृष्णा, माझ्या या संशयाचे पूर्णपणे छेदन करण्यास आपणच योग्य आहात, कारण आपल्याशिवाय दुसरा कोणीही या संशयाने निरसन करणारा मिळणे शक्य नाही. याप्रमाणे अर्जुनाने विचारल्यावर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे पार्थ, त्या पुरुषाचा या लोकी आणि परलोकी नाश होत नाही, कारण हे माझ्या लाडक्या कोणत्याही शुभ कर्म करणाऱ्या म्हणजेच भगवार्थ कर्म करणारा दुर्गतीला प्राप्त होत नाही, परंतु योगभ्रष्ट पुरुष पुण्यवान लोकास म्हणजेच स्वर्गाधिक उत्तम लोकास प्राप्त होऊन त्या लोकी पुष्कळ वर्ष वास करून सुद्धा आचरण करणाऱ्या श्रीमंत पुरुषाच्या घरी जन्म घेतो, अथवा तो वैराग्यशील आणि लोकांच्या न जाता ज्ञानवान योग्यांच्या कुळात जन्म घेतो. परंतु या प्रकारे हा जो जन्म आहे तो या संसारात निसंशय अतिशय दुर्लभ आहे. आणि जो पुरुष तेथे त्या देह साधना केलेल्या बुद्धीच्या संयोगाला म्हणजेच समत्व बुद्धी योगाच्या संस्काराला अनायसतेचा प्राप्त होतो, आणि हे कुरुनंदन ज्या प्रभावाने पुन्हा चांगल्या प्रकारे भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करतो तो विषय अधीन झालेला असा रहित पूर्वीच्या अभ्यासाने निसंशय भगवंताकडे आकर्षित होतो. तसेच समत्व बुद्धिरूप योगाचा जिज्ञासू देखील वेदामध्ये सांगितलेल्या सकाम कर्माच्या फलांना उल्लंघन करून जातो. जर याप्रमाणे मंद प्रयत्न करणारा योगी सुद्धा परमगतीला प्राप्त होतो, तर हे काय सांगावयास पाहिजे की अनेक जन्मापासून अंतःकरणाची शुद्धीप्रमाणे सिद्धी प्राप्त केलेला हा अत्यंत प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी सर्व पापापासून चांगल्या प्रकारे शुद्ध होऊन साधनाच्या प्रभावाने परमगतीला प्राप्त होतो, म्हणजेच परमेश्वराला प्राप्त होतो. कारण योगी पुरुष तपस्वी पुरुष श्रेष्ठ आहे आणि शास्त्राने ज्ञान असणाऱ्या पुरुषापेक्षाही श्रेष्ठ मानला गेला आहे. तसेच सकाम कर्मे करण्याच्या पेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो. हे प्रिय अर्जुना, संपूर्ण योग्यांमध्येही जो श्रद्धापूर्ण योग माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला लावून जो मला निरंतर भजतो तो योगी मी परमश्रेष्ठ मानतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुन संवादातील 6वा अध्याय समाप्त झाला. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.